सो लास्ट टाइम आपण इथे होतो. आपण गेल्या वेळेला काय केलं की इथे एक क्लिक हिअर नावाचं एक टेक्स्ट बनवलं, त्याला लिंक दिली रिझल्ट म्हणजे आपल्या सर्वलेटची, आणि इथे सर्वलेट म्हणजे जावा फाईल आपली ब्राउझरमध्ये ओपन झाल्यानंतर क्लिक केल्यानंतर ओपन झाल्यानंतर ही फाईल, या फाईलमध्ये जे काही आपण कोड लिहिला आहे तो सगळं त्याचा आउटपुट इथे प्रिंट होऊन आला. आता आपल्याला काय करायचं आहे की ह्या इंडेक्स फाईलमध्ये मी एक फॉर्म बनवीन आणि त्याच्यामध्ये एक टेक्स्ट फील्ड असेल. त्या टेक्स्ट फील्डमध्ये मी जे टाईप करेन आणि सबमिटवर क्लिक केल्यानंतर दुसरं पेज ओपन होईल. ते पेज असेल आपलं रिझल्ट पेज, आणि रिझल्ट पेजवरती आपल्याला मागच्या पेजवरती आपण काय इनपुट दिलेला तो ह्या पेजवरती ॲज अ आउटपुट आपल्याला दिसेल. सो ते करण्यासाठी आपण काय करूया, ही href लिंक खोडून टाकू आणि घेऊया एक फॉर्म. ओके, आता फॉर्मचे दोन मेन ॲट्रिब्यूट्स आहेत, एक आहे ॲक्शन आणि दुसरा आहे मेथड. सो त्या ॲक्शनमध्ये आपण त्या फाईलचं नाव लिहूया ज्या फाईलवरती आपल्याला रिडायरेक्ट व्हायचं आहे. त्याचं नाव आहे आपल्या रिझल्ट आणि मेथड आहे आपली पोस्ट. आता या फॉर्मच्या आतमध्ये आपल्याला एक टेक्स्ट बॉक्स बनवायचं आहे आणि एक बटन बनवायचं आहे. सो इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट, त्याला आपण नाव देऊया नेम म्हणून की माय नेम, आणि आपण त्याला प्लेस होल्डर देऊया. आता प्लेस होल्डर काय वस्तू आहे आपण प्रोग्राम जेव्हा रन होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवतो. एंटर युअर प्लेस होल्डर इज नथिंग बट हिंट. आता आपण बनवूया बटन इनपुट टाईप इज इक्वल टू सबमिट नेम. तर ह्याला नेम द्यायची खरं गरज नाहीये पण आपण देऊया सब एम, आणि ह्याची व्हॅल्यू असेल गो टू रिझल्ट. ठीक आहे. आता आपण ह्या फॉर्म बनवला. आता काय होईल, जेव्हा आपण बटनवरती क्लिक करू सबमिटवरती तेव्हा टेक्स्ट बॉक्स मधली व्हॅल्यू तो घेईल, पण आपल्याला ती व्हॅल्यू नुसती घ्यायची नाही, तर ह्या पेजवरती प्रिंट करायची. ती कशी करणार, आता इथे धिस इज सर्वलेट ही जी लाईन आहे ही आपण खोडून टाकूया. म्हणजे आउट डॉट प्रिंट एल तसंच ठेवू, फक्त त्यातला आतलं जे टेक्स्ट आहे ते मी खोडतो आणि मी इथे लिहितो रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटर, आणि आपल्या पॅरामीटरचं नाव म्हणजे आपल्या जे टेक्स्ट बॉक्सचं जे नेम आहे माय नेम ते आपण इथे देणार आहोत. माय नेम बरोबर आहे ना, एम कॅपिटल नाही. ओके, माय नेम. आता काय होईल, तो तिकडनं ती व्हॅल्यू घेईल आणि इथे ती प्रिंट करेल. फक्त हे माय नेम आपल्याला डबल कोट्समध्ये टाकायचं आहे कारण तो व्हेरिएबल नाही आहे. व्हेरिएबल असता तो आपण नुसताच टाकला असता. आता आपण अख्खा प्रोजेक्ट रन करून बघूया. परत रन करून नाही, आपण रिफ्रेश करून बघूया फक्त. बॅक रिफ्रेश. सो आता इथे एक टेक्स्ट बॉक्स आलाय आणि एक गो टू रिझल्ट नावाचं आपलं बटन आलंय. तर आता इथे मी माझं नाव टाकतो. तर आधी प्लेस होल्डरचं मी तुम्हाला सांगतो. हा प्लेस होल्डर एंटर युअर नेम बघितलं, इथे जो वॉटरमार्क टाईप आलाय फेंट एकदम फेंट ग्रे फॉन्टमध्ये, म्हणजे आपण टेक्स्ट बॉक्सवरती जेव्हा क्लिक करू आणि टाईप करायला सुरुवात करू तो प्लेस होल्डर गायब होईल आपोआप. ती व्हॅल्यू नाही आहे, ते फक्त एक हिंट आहे, एक लेबल आहे की या टेक्स्ट बॉक्समध्ये काय व्हॅल्यू काय इनपुट अपेक्षित आहे, जसं की फोन नंबर, नेम, ॲड्रेस एक्सेट्रा. सो सागर. आणि आता गो टू रिझल्टवरती क्लिक केल्यानंतर वरच्या URL वरती लक्ष ठेवा. इथे आता आपण आहोत प्रॅक्टिकल 4 पेजवरती, पार्ट 1 पेजवरती, आणि इथे प्रिंट काय आहे index.html पेज. दिस इज index.html पेज. आता गो टू रिझल्टवर क्लिक केल्यानंतर इथे रिझल्ट यायला पाहिजे इथे, त्यानंतर दिस इज रिझल्ट पेज म्हणून यायला पाहिजे, किंवा जे काय आपलं आहे ते result.java पेज असं प्रिंट होऊन यायला पाहिजे. आणि हे दोन्ही टेक्स्ट बॉक्स आणि बटन ऑब्व्हियसली गायब होतील आणि त्या पेजवरती फक्त सागर महाजन प्रिंट होईल. आता आपण क्लिक करून बघू तसं होतंय का. ओके, सो आता इथे रिझल्ट आपलं पेज पण ओपन झालं आणि आपली मागच्या पेजवरती आपण जी इनपुट व्हॅल्यू दिलेली सागर महाजन ती सुद्धा या पेजवरती आपल्याला डिस्प्ले झाली. सो आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया की आपण रेडिओ बटन्स वरती क्लिक केल्यानंतर ते आन्सर राईट आहे की रॉंग आहे दुसऱ्या पेजवरती चेक करून रिझल्ट कसा जनरेट करू शकतो ते. आणि त्याबरोबरच आपण पुढच्या व्हिडिओमध्येच आपण आपली छोटीशी क्विज सुद्धा बनवूया 2 प्रश्नांची आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स टाईप, म्हणजे आपलं प्रॅक्टिकल पूर्ण होईल.